नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्यांमधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. त्यातील अ दिला आहे, लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. यांचा गुण कोणता? तर परोपकार. दुसरं, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. यामध्ये या व्यक्तीचा गुण आहे मायाळू. तिसरं, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. यातील गुण आहे सहानुभूती. पुढचं, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती. या ठिकाणी या व्यक्तीचा गुण आहे कृतज्ञता. पुढचा आहे, त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. या ठिकाणी त्या व्यक्तीचा गुण आहे सहसंवेदना. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. या ठिकाणी झुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे. बघा, या प्रकारची त्याची स्वभाव वैशिष्ट्ये होती: प्रामाणिकपणा, माणुसकी, कष्टाळू वृत्ती आणि दुसऱ्यांविषयी तळमळ. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. शेख मोहम्मद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? याचं उत्तर आहे या प्रकारे. खर्च भागवल्यावर ठरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाच्या कृत्यातून मिळते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा. बघा, या प्रकारे उत्तर आहे, लेखिकेच्या मते तबस्सुम खूप गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खेळूया शब्दांशी. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. बघा, आता या ठिकाणी पहिला शब्द आहे ऑफिस. त्यासाठी मराठी शब्द आहे कार्यालय. दुसरं, चेक. त्याला मराठी शब्द आहे धनादेश. तिसरं, हॉस्पिटल. त्याला मराठी शब्द आहे दवाखाना. पुढचं, ऍडव्हान्स. त्यासाठी मराठी शब्द आहे आगाऊ रक्कम. पुढचं, ऑपरेशन. त्यासाठी मराठी शब्द आहे शस्त्रक्रिया. पुढचं, कॅन्सर. त्यासाठी मराठी शब्द आहे कर्करोग. पुढचा प्रश्न बघणार आहोत. विचार करा, सांगा. या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या त्याबद्दल तुमचे मत सांगा. बघा, या प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडी अडचणीत त्या मदत करतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. याचं उत्तर या प्रकारे, नेहमी सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनातून जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. हा संदेश या पाठातून मिळतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. बघा, या प्रकारे आपण वाक्य लिहू शकतो. पहिलं चित्र आहे मोर. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचा पिसारा किती सुंदर असतो. मला मोराचा नाच पाहायचा आहे.
दुसरं चित्र आहे, एक मुलगा आहे आणि त्याच्या हातामध्ये फुटबॉल आहे. बघा आता या ठिकाणी आपली भावना व्यक्त करणारी वाक्य आपण लिहू शकतो. फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम होतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यये लिहा. या ठिकाणी या प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण केवल प्रयोगी अव्यये भरलेली आहेत. पहिलं वाक्य आहे, आहाहा काय सुंदर आहे ताजमहाल. म्हणजे या ठिकाणी आहाहा हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. दुसरं, आई ग किती जोरात ठेच लागली. या ठिकाणी आई ग हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. तिसरं, अबब किती उंच आहे ही इमारत. या ठिकाणी अबब हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.